किती वेळ झाली तुझी वाट बघते मी? अगं ती जरा घरी काम होती. मग जा करत बस, मी चालली. डिंपे सॉरी की परत ना उशीर करणार मी. हा ना, मग आता उठा बशा काढ आणि मी जोपर्यंत नाही म्हणत नाही ना तोपर्यंत थांबायचं नाही. डिंपे मी चालली. काढ तुम्ही उठा बसा. डिंपे क्रिश, ते स्टँड वरच्या सोन्या चांदीच्या दुकानातलं पोरग तुझा दोस्त आहे ना? दोस्त आपला खास माणूस आहे. क्रिश उठा बशा काढ. क्रिश मला दागिने ऐकायचे, तो घेईल का र? त्याचा बाप घेईल. क्रिश नाही, ये बस. वय डिंपे तुझ्याकडे कुठं आलं का दागिनं? आजीने लपवलेले आहेत ते एकूण मला मम्मीचं दागिनं सोडवायचंय, पप्पांच्या कर्जाचा हप्ता फेडायचा आहे. और मी घर में बडी हूं ना, मम्मी काहीतरी केलं पाहिजे की नाही. आणि आमच्या घरची गरिबी नाही बघूत क्रिश मला. डिंपे तू कशाला काळजी करतेस? मी आहे की, आपण आजच विकूया दागिनं ती. चल मग आत्ताच जाऊ, घरनं दागिनं घेऊ आणि दुकानात जाऊ. डिंपे अरे चल की लवकर. मी थांबतो इथं, तू ये दागिनं घेऊन. आज आपण तुझं काम करूया. बरं ठीक आहे, मी जाते. डिंपल पप्पा तुम्ही इथं? तू काय करतेस इथं? काय नाही, तुम्ही इकडे काय करताय? इथं काय करता येतं का ते बघत होतो. रातच्याला म्हातारी म्हणली होती मागच्या दारानं कोणतरी आलं होतं. म्हणलं आता इकडं बाबळीचं ह्याला टेबेलाटे टाकावं म्हणतोय, म्हणजे मागच्या दारानं रातच्याला कोण घुसणार नाही. काय पप्पा तुम्ही आजीच्या नादी लागत बसलाय? रातच्याला कुत्री बित्री आले असतील ना म्हणून ती अशी बोलली असेल. जावं तुम्ही. आणि परत काय काम करताना लागलं ना तुम्हाला, परत मम्मी ओरडत बसत. असं म्हणतेस? राहू दे, मी येतो. हा जावा. काल रात्रीला खरंच कोणी आलं होतं का काय? कुठं गेले असतील रेशमा वहिनींचं दागिनं? डॉक्टरांना तर नाही ना घावलं? मी नाही राहू शकत माझ्या नवऱ्यासोबत. तुमच्या दोघांपैकी जर मला एकाला निवडायचंय ना, तर मला तुमच्यासोबत जगायचंय डॉक्टर. तुला खरंच माझ्याशी लग्न करायचंय? हो. आता पत्तूर चांगला होता, मधीच याला काय झालं? काय भूतबीत शिरलं का काय याच्या उरावर? नाम्या नक्की काय झालंय? अहो डॉक्टर, त्या दिवसापासून बजा पारबन झालाय. अहो घरातली सगळी दागिनं, प्रॉपर्टीचे पेपर समजा घेऊन गेले बघा. काय? अरे बजाने हे करण्याच्या आधी मला एकदा विचारलं पाहिजे होतं. हा
हवं ते विचारित बसत नाही ती इथंच तर नडतंय ना सगळं. हवं कुणाला जीव लावला तर जीव द्यायला बी माग पुढं बघत नाही ती. म्हणून तर समधी लोक त्याचा फायदा घेते ती. आता तुमचंच बघा की जीव वाळून टाकतो ते तुमच्यावर. हो म्हणूनच म्हणतोय, भजने माझ्याकडे पैसे मागितले असते तर मी दिले असते त्याला. अहो पण डॉक्टर ठीक आहे डॉक्टर, मला पैसे पाहिजे होते ना, घेऊन आलोय एका बुकीतच. म्हणजे ह्या डॉक्टरने मागितलं होतं का काय हे पैसे? अरे देवा, म्हणजे यानंच माझ्या पोराला नादाला लावलं. अरे देवा, गेलं रे गेलं, माझं समद दागिनं गेलं. अरे देवा, आता काय करू मी? ए सरे, आता मी काय करू ग? कुणा दुसऱ्याच्या लग्नात मी काय घालून मिरू? सरे गेले ग, माझं दागिनं गेलं. काय लावलंस तू हे? तुम्ही म्हटलं होतं का नाही विजय भाऊंना सोडून आणीन, पण त्यासाठी पैसे लागतील. अजून लागलं तर सांगा, घेऊन येईन. पण काय पण करा, पण विजय भाऊंना सोडवा, विजय भाऊंना सोडवा. आणि आम्हाला सोडा वाऱ्यावर. त्या विजय भाऊसाठी आम्ही काय रस्त्यावर यायचं होय? गप बसतीस का? काही बोललीस का नाही? आता दागिने केल्यात, उद्या जमीन पण इकून टाकीन एका बुकीतच. डॉक्टर, तुम्ही माझी काळजी करू नका. मी रस्त्यावर आलो का नाही तरी चालते. लात मारल तिथं पाणी गडर असा ह्यो बजा, परत सगळं उभं करीन. पण आपल्या माणसाला ज्याला जीव लावलाय का नाही, त्याला अशा प्रसंगात एकटा कधीच सोडणार नाही. तुम्ही घ्या हे पैसे, घ्या म्हटलं का नाही? आता मी काय बोलू बरं यावर? मला भजा खरंच भरून येतं तुझं एवढं प्रेम बघून. वहिनी, तुम्ही खरंच नशिबवान आहात, तुम्हाला भजासारखा नवरा मिळालाय. तुम्ही काळजी करू नका, तुमचे दागिने, तुमची प्रॉपर्टी कुठे सुद्धा जाणार नाही. हे सगळे पैसे तुमचेच आहेत. खरंच डॉक्टर? काळजी करू नका, तुमची प्रॉपर्टी, तुमचे दागिने परत कसे मिळतील याची सगळी जबाबदारी माझी. होय डॉक्टर, पण तुम्ही ना सगळं माझ्याकडे द्या. त्यांच्याकडे दिलं तर परत हे कुणासाठी तरी इकून टाकतील. बरं, जाते मी डॉक्टर. डॉक्टर, तुम्ही ना काही चक्र लक्ष देऊ लगा. पैसा महत्वाचा का जीवाभावाची माणसं महत्वाची? डॉक्टर चला, आत्ताच्या आता जाऊ आणि विजय भाऊला घेऊन येऊ. म्हणजे येऊच. भजा, विजय भाऊ म्हणजे काय नाम्याच्या मॉल मधलं सामान आहेत का? आपण पैसे दिले आणि घेऊन आलो. डॉक्टर, पण तुम्ही म्हणलं होतं ना की पैसे मिळाल्यावर विजय भाऊंना सोडून आणू म्हणून. हो, मी सोडून आणणारच आहे, पण ते इतकं सोपं नाहीये. त्यासाठी मला काहीतरी प्लॅन करावा लागेल. भजा, तर तू एवढं धडपडतोस त्यांच्यासाठी, मी पण माझी धडपड कमी पडू देणार नाही. काहीही झालं तरी मिस्टर विजयला आपण या संकटातून बाहेर काढू. आता सगळं तुमच्या हातात आहे डॉक्टर. तुम्ही काय बी करा, पण विजय भाऊंना सोडवा. तुम्ही फक्त मला कळवा कधी जायचंय पोलीस स्टेशनला. आत्ताच्या आत्ता जाऊ आणि विजय भाऊला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन येऊ एका बुकीतच. भजा, तू आधी शांत हो बरं. हे बघ, मला विचार करायला थोडासा वेळ लागेल, तू शांत हो. डॉक्टरांनी रेशमाचा दागिना माझ्या खोलीत तर नसणं लपवलं. ते जर इथं असेल आणि पोलिसांना घावलं ना, तर माझं काय बी खरं नाही. विनाकारण मीच फसले या सगळ्यात. काय बी करून इथं हुडकलंच पाहिजे.
रेशमा वहिनीचं दागिना आणि पर्स लवकरात लवकर सापडले पाहिजे. अगं सरे, माझं सगळं दागिनं गेलं ग बाई, आता काय करू? तुला कुणी सांगितलं होतं पोराजवळ दागिने द्यायला ग? आता बस बोंबलत. आताच्या पोरांचा काय विश्वास? पोकळ मायानं उपाशीनेच ग बाया. आता मला काय सपन पडलं होतं वय बजा असं करेल म्हणून? अगं पण तो दागिने काढसवर तू काय झोपली होतीस वय? आणि त्या कंपाऊंडरचा तुझ्या दागिन्याशी काय संबंध ग? आता मला काय माहिती कशाला पैसे पाहिजेत त्याला, त्याच्या मड्यावर घालायला. माझ्या बजाला फसवलं ग त्या डॉक्टरनं, पोरगच पटल्यागत करायला. अहो आत्या, डॉक्टर असलं कशाला काय करत्या लो? का नाही करणार? माझा तर त्या कंपाऊंडरवर अजिबात विश्वास नाही. मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणारा तो माणूस. अगं मग तिकडे मसनात जाऊन बसाय काय झालंय त्याला? माझ्या बाजाकडे कशाला पैसे मागायचं ग त्यानं? तुझंच चुकलं. कशाला त्या कंपाऊंडरच्या नादी लागून द्यायचं? तुझं काय डोळं फुटलं होतं वय? मी बघ बाबून मंगलला कसं धाकात ठेवलंय. एवढं घरावर कर्ज झालं तरी माझ्या दागिन्याला हात लावून नाही दिला. तर सगळं नेऊन ऐकलं तर तुला काय कळणार आहे ग? लावतील की माझ्या दागिन्याला हात. दिल घरातनं बाहेर हाकलून त्यासनी. माझं 21 सोळं जसंच्या तसं आहेत. पाहिजे तर आता तुझ्या समोर खरं खोटं करते. मंगले, ए मंगले, वरडू नका, मी आहे इथंच. मग बघत काय बसलीस? जा दागिने जाऊन आण माझा. कुठनं आणू? पतपडीत ठेवल्यात. मग आत्ताच्या आता त्या बाबूला काढून आणायला सांग. अगं आजी पप्पा झोपल्यात. मग उठीव त्याला. रातभर काय बॉर्डरवर लढायला नव्हता गेला, नाहीतरी कामावर जाऊन झोपाच काढतो. मला आत्ताच्या आता माझं दागिने पाहिजे म्हणजे पाहिजे. अगं आजी विजय भावानं पोलिसांनी पकडून नेले, त्यामुळे पतपिढी बंद आहे. त्या अध्यक्षाला आत्ताच जायचं होतं वय जेलमध्ये. ती काय नाही, बाबूला पोलीस स्टेशनला पाठव. तिथनं त्या अध्यक्षाला घे, पतपिढीत जा आणि माझा दागिना आण म्हणाव. आज दाखवतीच ह्या जणीला माझा दाराला काय असतो तो. डिंपे कुठं चालली? माघारी फिर. अगे काम ते करायला चालली. काय काम आहे ती मला सांग, मी करते. तू हो आधी आतमध्ये. चालली असेल माझं दागिने आणायला. डिंपे जा लवकर माझं दागिने घेऊन ये. अगं आजी मी डॉक्टरांचं काम करायला चालली. हा कर, त्या कंपाऊंडरच काम कर. त्याच्याच गोचड्या तोडत बस. आपली गाय आणि लोकाचा येल काय कुणी सांगितलंय का? डॉक्टर, तुम्ही कुठं बाहेर गेला होता का? नाही. का ग? नाही, मम्मी सांगत होती की तुम्ही वाड्याच्या मागच्या साईडला गेला होता. नाही, मी क्लिनिक मध्येच होतो. पण तू का विचारतेस मला? असं तुम्हाला काही सापडलं का? तू काही शोधतेस का? नाही, कुठं काय. ते रेशमा वहिनींचा मोबाईल घेतला होता ना तुम्ही, मग त्याचं काय केलं? जे करायला हवं होतं तेच केलं. पण तरी मला भीती वाटते अगं. तिच्या बाकीच्या वस्तू जर का पोलिसांना सापडल्यात तरी नशीब. त्या वस्तू ज्याच्याकडे आहेत पोलीस त्याला पकडून नेतील. तू नाही ना असं काय लपवलेलं? मी कशाला काय लपवल? खरं सांगतेस तू हे? वय, मी जर काय लपवलं असतं तर तुम्हाला सांगितलं नसतं का? बघ मी अजून एकदा विचारतोय, खरं बोललीस तर तुझाच फायदा आहे. मी बी खरंच सांगतेय. तुझे डोळे सांगतात तू खोटं बोलतेस. मिस्टर विजयला जसं पोलिसांनी पकडून नेलं तसं तुला पकडून नेल्यानंतर सांगणारस का तू? डॉक्टर, मी रेशमा वहिनींची पर्स आणि दागिने लपवलं होतं, पण आता ते गावातच नाहीये. डिंपल, मला माहिती कुठे आहे ते. काय? काय झालं हसायला? थांबा, बताती हूँ.
मला माहित होतं डॉक्टर, तुम्ही रेश्मा वहिनींची डेड बॉडी हुडकल्याशिवाय गप्प बसणार नाही. तेच बघण्यासाठी मी मुद्दामून तिथं दागिनं लपवलं होतं. तुम्हाला वाटलं असेल ना मी रेश्मा वहिनींची डेड बॉडी तिथंच लपवली. इतकी एडी वाटली का मी डॉक्टर तुम्हाला? म्हणजे कसं आहे ना डॉक्टर, मला येडं बनून पेढं खायला लय आवडतं. काय करणार, शहाणं बनून आतापर्यंत हाताला काय बी मिळालं नाही. लहानपणापासून नुसती गरिबीच बघत आली. काय मागितलं का घरातल्यांचं एकच उत्तर असायचं, आपल्याकडे पैसे नाहीत, आपल्याकडे पैसे नाहीत. वाटायचं आज नाही उद्या येत्याल, उद्या नाही परवा येत्याल. पण एवढी मोठी झाले अजूनपर्यंत पैसा आला नाही, आणि जे पाहिजे ते कधीच मिळालं नाही. आतापर्यंत मन मारतच जगायला लागलंय. नाही पण आता असं नाही जगणार आहे डॉक्टर. जे घरच्यांना नाही ना जमलं ते मी करून दाखवणार, मी पैसा कमवून दाखवणार. या दुनियाला काही देणं घेणं नसतं ना गरीब लोकांशी, पण आता मला बी काही देणं घेणं नाही या दुनियेशी. मला फक्त पैसा पाहिजे, फक्त पैसा. मला लय अमीर व्हायचंय, लय म्हणजे लय चिकार पैसा कमवायचाय. माझे सगळे स्वप्न मला पूर्ण करायचे, बडी हिरोईन व्हायचंय. आणि तुम्हाला माहितच आहे डॉक्टर, या डिंपलला असं सिंपल जगायला आवडत नाही. आणि त्यासाठी ना हे वाटल ते करायला तयार आहे, वाटल ते. आता पत्र समजांसाठी डिंपी वाया गेलेली बावळट मूर्ख मुलगी होती ना, पण आता त्या लोकांनी बी कळल ही डिंपी क्या चीज आहे. डॉक्टर तुम्ही मला 2 पर्याय दिले होते ना, पैसा की पोलीस. पण आता मी तुम्हाला 2 पर्याय देते. मला सोबत घेऊन काम करणार आहे का जेलमध्ये जायचं? हुशार आहेस, मला आवडली तुझी हुशार. मला अशाच हुशार माणसाच्या मदतीची गरज होती. मला खात्री आहे ती डेड बॉडी मला जशी सापडली नाही तशी पोलिसांनी नाही सापडणार. विश्वास ठेवा, कधीच नाही सापडणार. आजपासून तू माझ्यासोबत काम करायचं. आयुष्यभर तुला पैसा कमी पडणार नाही याची जबाबदारी माझी.